नमस्कार. माझ्या मागच्या YouTube व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला एका मातेनं स्वतःहून फीडबॅक दिला आणि तो फीडबॅक वाचून मला खूप आनंद झाला. त्या मातेने असं लिहिलंय की डॉक्टर, तुमचे व्हिडिओज पाहून माझं दूध खरंच वाढलं. तर ते मेसेजेस आधी म्हणजे रिप्लाय आधी मी वाचून दाखवतो. एका मातेने लिहिलंय, सर तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप फायदा झाला आणि मी पावडरचं दूध बंद केलं आहे. अंगावर पाजते आहे. आता 5 महिने झाले तरी पण बाळाला दूध पुरत आहे. थँक्यू, खूप खूप थँक्यू. आणखी एका मातेचा एका व्हिडिओ खाली स्वतःहून दिलेला फीडबॅक वाचतो. सर, तुमचे व्हिडिओ पाहिले आणि खरंच माझं दूध खूप लवकर वाढलं. थँक्यू सर. आता ही जादू कसं काय झाली, हा चमत्कार कसं काय झाला की केवळ युट्यूबवरचे स्तनपान मार्गदर्शन संबंधीचे व्हिडिओज पाहून आईचं दूध खरंच वाढलं. मी माझ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये किंवा कोणत्या मातेला सल्ला घेणाऱ्या मातेला कधीही दूध वाढीचं कोणतंही औषध किंवा कोणतीही दूध वाढीची पावडर कधीही लिहून देत नाही, सांगत नाही. मग तरी देखील या मातांचं केवळ स्तनपान मार्गदर्शन संबंधीचे व्हिडिओ पाहून दूध कसं काय वाढलं असेल? हा चमत्कार आहे का? नाही. हा चमत्कार नाही, कुठलीही जादू नाहीये. केवळ त्या आईचं कुठं चुकतंय दूध पाजताना त्याबद्दल मी माझ्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करतो. आता या मातांचं नेमकं कसं काय दूध वाढलं असेल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात, की जेणेकरून आजचा व्हिडिओ पाहणाऱ्या इतर मातांना देखील त्यांचं नक्की स्तनपान करताना काय चूक होते हे लक्षात येईल आणि त्यांचं देखील दूध वाढायला हातभार लागेल. मी ऑन कॉल स्तनपान सल्ला देखील देतो. तुमच्यापैकी कोणत्याही मातेला जर ऑन कॉल स्तनपान सल्ला हवा असेल तर इथे जो मोरिया बाल रुग्णालयाचा मोबाईल नंबर दिला आहे त्यावर फीडिंग ॲडवाइस असा व्हॉट्सअप मेसेज मला करा. मी तुम्हाला योग्य ती अपॉइंटमेंटची वेळ देऊन त्यावेळी तुमच्या प्रश्नांचं कॉलद्वारे व्हॉइस कॉलद्वारे नक्की समाधान करण्याचा प्रयत्न करेन. सुरुवात करूयात आजच्या भागाला. प्रत्येक बाळाला त्याच्या आईचं दूध मिळावं हाच एक उद्देश आहे. मुळात 99% माता जर पाहिल्या की ज्यांना आज अशी समस्या आहे की मला दूध नाहीये, माझं दूध कमी आहे, ठीक आहे, तर त्यांच्या बाबतीत हीच एक खूप सर्वात मोठी शक्यता असते की त्यांना बेसिक दूध येतं कसं आईला हेच माहिती नसतं. बऱ्याच वेळा आई ही पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये असते, आई टेन्शन मध्ये असते. बाळ पोटात असताना आईनं दूध कसं येतं, कधी येतं, दूध आहे हे कसं ओळखायचं, बाळाला किती वेळा पाजायचं, बाळाला व्यवस्थित घेऊन कसं बसायचं पाजायला, ब्रेस्ट फिडिंग पोझिशन कशी घ्यायची किंवा योग्य प्रकारे लॅचिंग कशी करायची, या कोणत्याही बाबतीत आईनं ज्ञान मिळवलेलं नसतं किंवा कोणी आईला सांगितलेलंही नसतं. आणि मग अचानक जेव्हा बाळ डिलिव्हरी नंतर हातात येतं आईच्या, तेव्हा मग आई कन्फ्यूज होते की नेमकं बाळाला पाजू तरी कसं. निसर्गानं जरी बाळ जन्मल्या जन्मल्या आईला दूध दिलेलं आहे, बाळाला देखील अंगावर पिता येते, तरी देखील घ्यायचं कसं, लॅच कसं करायचं, किती वेळा पाजायचं, अशा बेसिक गोष्टी माहिती नसल्यामुळं मग प्रॉब्लेम होतो. आणि आपलं एक दुर्दैव म्हणा किंवा एक बॅड लक की ज्यामुळं आपल्या मातेच्या आजूबाजूच्या ज्या मार्गदर्शन करणाऱ्या जाणकार महिला आहेत त्यांना देखील फार कमी ज्ञान असतं याबद्दल किंवा चुकीचं ज्ञान असतं, जे की सांगोवांगी पिढ्यानपिढ्या सांगत आलेले आहेत, ऐकत आलेले आहेत, कोणीतरी भेटणाऱ्या व्यक्तीने सांगितलेलं आहे, असंच ज्ञान मग ते आईला देतात आणि बऱ्याच वेळा ते चुकीचं असतं आणि आईचं कन्फ्युजन आणखी वाढतं. आणि मग काय होतं की त्या बाळाला पावडरचं दूध चालू होतं आणि बाळ आईच्या दुधापासून वंचित राहतं. तर मग आता माझ्या व्हिडिओज मध्ये असं वेगळं काय केलंय का मी की जेणेकरून तो व्हिडिओ पाहूनच आईचं दूध वाढलंय? नाही. मी केवळ आईचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलंय आणि योग्य ती माहिती आईला पुरवण्याचं काम केलेलं आहे. आईचं दूध कसं येतं, आईनं किती वेळा पाजलं पाहिजे, आईनं बाळाला घेऊन बसताना कसं बसलं पाहिजे, कोणकोणत्या ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स आहेत आणि आईचं दूध कसं वाढू शकेल याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आवर्जून आईचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतो. हा आत्मविश्वास जो आहे आईचा दूध पाजण्याबद्दल तो अतिशय महत्वाचा आहे आईचं दूध टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी. याचं कारण असं आहे की आईला दूध येतं कसं, तर ही डायग्राम जी की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवत असतो की याला म्हणायचं प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स.
जेव्हा बाळ आईच्या अंगावर पितं, आईच्या अंगावर ओढायला लागतं, त्यावेळी आईच्या निप्पलमधून आईच्या ब्रेनला सिग्नल जातात की बाळाला दुधाची गरज आहे. आणि मग आईच्या ब्रेनमधून प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन म्हणजेच एक प्रकारचं रसायन आईच्या रक्तामध्ये सोडलं जातं. आईच्या रक्तातून हे रसायन आईच्या स्तनांपर्यंत पोहोचतं आणि इथं ज्या दुधाच्या पिशव्या आहेत, ज्या ग्लँड्स आहेत, त्यामध्ये दूध तयार करण्याचं काम हे प्रोलॅक्टिन हॉर्मोन करतो. याचाच अर्थ आईचं दूध जर वाढायचं असेल तर काय करावं लागेल? आईनं सतत बाळाला अंगावर पाजावं लागेल, फ्रिक्वेंटली म्हणजे किती वेळा? किमान 2 तासातून एकदा किंवा 24 तासामध्ये 12 वेळा. असं जर आई बाळाला अंगावर पाजत राहिली तर हळूहळू ह्या ब्रेनला, आईच्या ब्रेनला मिळणारे सिग्नल्स रोजच्या रोज वाढत जातील आणि तो ब्रेन जो आहे आईचा, तो प्रोलॅक्टिन जास्तीत जास्त प्रमाणात तयार करेल आणि आईचं दूध आपोआप वाढत जाईल. ठीक आहे. तर याचा अर्थ काय आहे की आईनं सतत अंगावर पाजलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल की या प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स मध्ये आईच्या आत्मविश्वासाचा कुठे संबंध आला आणि तुम्ही काय आत्मविश्वास वाढवून कसं काय वाढलं दूध? तर आईच्या ब्रेनला जेव्हा कळतं की बाळ दूध अंगावर पितंय आणि आता प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स चालू केला पाहिजे, तर त्यावेळी आईच्या ब्रेन मधून प्रोलॅक्टिन हा हॉर्मोन रक्तामध्ये सोडला जातो आणि आपल्या सर्वांचं मन देखील आपल्या ब्रेन मध्येच असतं आणि त्यामुळेच काय होतं की जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपला ब्लड प्रेशर नॉर्मल असतं, हृदयाचे ठोके नॉर्मल असतात. पण जेव्हा आपण टेन्शन मध्ये असतो, ठीक आहे, आपण घाबरलेले असतो, आपण स्वतःला कमी लेखत असतो, त्यावेळी आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, आपलं ब्लड प्रेशर वाढतं, हात थरथर कापायला लागतात. म्हणजेच आपल्या मनातील निगेटिव्ह भावनांचा आपल्या शरीरावर देखील परिणाम होतो. त्याचप्रमाणे काय होतं, जेव्हा आई मला दूध नाहीये किंवा माझं दूध येतच नाही, माझ्या बाळाला पुरत नाही, माझ्या बाळाचं पोटच भरत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी मनामध्ये बाळगून निगेटिव्ह थिंकिंग करत असते, नकारात्मक भावना आईच्या मनामध्ये असते, तिचा कॉन्फिडन्स कमी झालेला असतो. तेव्हा काय होतं, 2 प्रकारे हा अंडर कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाची कमतरता 2 प्रकारे कारणीभूत ठरते आईचं दूध कमी होण्याला. पहिला प्रकारे कसं काय, तर ह्या अंडर कॉन्फिडन्समुळे, आत्मविश्वासाच्या अभावामुळे आणि निगेटिव्ह थिंकिंगमुळे हे जे प्रोलॅक्टिन ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स आहेत हे मुळातच कमी व्हायला लागतात ब्रेनच्या लेवलला. आणि दुसरा प्रकार काय होतो की आत्मविश्वास कमी झाल्यामुळे गैरसमज वाढतात. खरंच मला दूध नसेल, खरंच माझं दूध कमी असेल, खरंच माझ्या दुधाने माझ्या बाळाचं पोट भरत नसेल, याच्याबद्दल आईला खात्री व्हायला लागते, आईला स्वतःला दूध असताना देखील. आणि मग ती आई काय करते की खरंच बाळाला पाजायचं कमी करते आणि बाळाला पाजण्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली की आईच्या ब्रेनला कमी वेळा कळेल की बाळाला दुधाची गरज आहे. हा प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स कमी वेळा होईल आणि कालांतराने, लगेच नाही पण कालांतराने आईचं दूध कमी झालंय असं खरंच दिसून येईल. आता याच्या उलट की जी आई कॉन्फिडंट आहे, मला दूध आहे आणि माझं दूध माझ्या बाळाला पुरतंय, आणि जी आई रोजच्या रोज बाळाला अंगावर पाजत आहे, त्या आईच्या बाबतीत हे रिफ्लेक्सेस कमी देखील होणार नाहीत, कारण तिचा कॉन्फिडन्स टिकून आहे, ती प्रसन्न आहे आणि ती रोज पाजत असल्यामुळं, फ्रिक्वेंटली पाजत असल्यामुळं हे प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स वाढत जाईल आणि तिचं दूध देखील वाढत जाईल. माझ्या व्हिडिओमधून देखील मी हेच काम करतोय की मातेचा कॉन्फिडन्स वाढवतोय, तिला योग्य ते मार्गदर्शन करतोय स्तनपानाबद्दल. तसंच ऍक्च्युली हे काम मातेच्या काळजीवाहू महिलांनी करायचंय. म्हणजेच काय की मातेसोबत, बाळाच्या आईसोबत जी जाणकार महिला आहे, समजा मातेची आई असेल, सासू असेल किंवा बहिणी असतील किंवा कुणीही जी महिला मातेची काळजी घेते, तिनं त्या आईचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. तुला दूध आहे, सुरुवातीला कमीच असतं, हळूहळू वाढेल, तू सतत अंगावर पाजत राहा, अंगावर लावत राहा बाळाला, म्हणजे तुझं दूध आपोआप वाढेल. कालपेक्षा आज बाळ छान दूध पितंय, इथून पुढे हे पिईल, हळूहळू दूध वाढत जातं आईचं, तू काळजी करू नको. अशा प्रकारे आईचा कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या गोष्टी आईला बोलल्या पाहिजेत. स्वतः देखील योग्य ती माहिती स्तनपानाबद्दल करून घेतली पाहिजे आणि आईला देखील योग्य ती माहिती दिली पाहिजे. समजा काही कारणानं तुम्हाला माहिती करून घेणं शक्य नसेल तर बालरोग तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. पण सर्वात महत्वाचं हे आहे की आईचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, आईशी सकारात्मक बोललं पाहिजे. कारण आईला, त्यातल्या त्यात जी महिला पहिल्यांदाच आई झाली अशा महिलेला, अशा मातेला स्तनपान या विषयाबद्दल काहीही माहिती नाहीये, ती कितीही शिकलेली असेल तरीही. आणि त्यामुळं जाणकार महिला जे सांगतील तीच पूर्व दिशा असं म्हणून ती चालणार आहे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवरच ती विश्वास ठेवणार आहे.
मग जर आईला दूध आहे पण जाणकार महिलेने सांगितलं की नाही तुझं दूध कमी आहे, तुला धारा येत नाहीये दुधाच्या, तर मग ती आई देखील असंच समजेल की नाही खरंच मला दूध कमी आहे, आणि मग परत हे विशेष सायकल चालू होईल की आई पाजायचं कमी करेल आणि आपोआपच आईचं दूध कमी होईल. दूध कमी झाले की आत्मविश्वास आणखी खालावेल, परत पाजण्याची फ्रिक्वेन्सी कमी होईल, आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली, आत्मविश्वास कमी झाला की परत आईचं दूध कमी होईल. आणि या विशियस सायकलमध्ये म्हणजे दुष्ट चक्रामध्ये जर आईला अडकू द्यायचं नसेल, तर जे काम मी करतोय आईचा आत्मविश्वास वाढवण्याचं, तेच काम हा व्हिडिओ पाहणाऱ्या मातेच्या सोबतच्या सर्व जाणकार महिलांनी, सर्व फॅमिली मेंबर्सनी करायचंय. तुमच्या घरातील नुकत्याच आई झालेल्या मातेचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. त्यामुळे नक्कीच त्या आईचं पाजण्याची फ्रिक्वेन्सी वाढेल आणि दूध देखील कालांतराने वाढेल. त्यामुळं हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व महिलांना माझ्याकडून आनंदी मातृत्वासाठी आणि तुमच्या बाळाला तुमचंच दूध मिळावं, आईचंच दूध मिळावं यासाठी अनेक शुभेच्छा. आणि ज्या मातांना आजपर्यंत फायदा झालेला आहे माझ्या काउन्सिलिंगचा किंवा हा व्हिडिओ पाहून ज्यांना दूध वाढीसाठी फायदा झालेला आहे, त्यांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की तुमचा अभिप्राय कळवा. तुम्हाला आलेले सकारात्मक अनुभव लिहा की जेणेकरून हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि या खालच्या कमेंट्स वाचणाऱ्या सर्व भांबावलेल्या, गोंधळलेल्या, कन्फ्यूज झालेल्या मातांना खात्री पटेल की नाही खरंच माझंही दूध वाढू शकतं, आणि त्यांचं दूध वाढण्यासाठी तुम्हा सर्व मातांचा हातभार लागेल. धन्यवाद.